नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। यंदा वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाचा पवित्र असा सण साजरा केला जाणार आहे। भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं अधिक घट्ट करणारा हा सुंदर सण आहे। त्यामुळे रक्षाबंधनाची तयारी अनेक घरांमध्ये सुरू झालेली असेल। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते, त्याचं औक्षण करते आणि त्याच्या सुखी, निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी प्रार्थना करते। तर भाऊही आपल्या बहिणीच्या सुखदुःखात सदैव तिच्या पाठीशी उभं राहण्याची भावना व्यक्त करतो। पण मैत्रिणींनो, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ वेळ कोणती आहे? तसेच या दिवशी भद्राकाळ आहे का? आणि यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहणाचा सुद्धा काही परिणाम होणार आहे का? या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेच सुरुवात करूया। मैत्रिणींनो, पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:07 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होणार आहे। आता उदय तिथीनुसार यंदा रक्षाबंधनाचा सण हा वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी बांधायची शुभ वेळ कोणती? 28 ऑगस्ट रोजी सकाळी 5:57 पासून सकाळी 9:48 पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सांगितलेली आहे। म्हणजेच बहिणींना राखी बांधण्यासाठी जवळपास 3 तास 51 मिनिटांचा शुभ कालावधी मिळणार आहे। मात्र एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, शहर आणि स्थानानुसार पंचांगातील वेळेत काही मिनिटांचा फरक हा असू शकतो। त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य देणे अधिक योग्य राहील। आता आपण जाणून घेऊयात राहू काळाबद्दल। 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 12:40 पर्यंत राहू काळ असल्याचे दिले आहे। आता धार्मिक मान्यतेनुसार राहू काळामध्ये शुभ कार्य करण्याचे टाळले जाते। त्यामुळे शक्य असल्यास या वेळेत राखी बांधण्याचा जो काही मुख्य विधी असतो, म्हणजेच ओवाळण्याचा जो काही कार्यक्रम असतो, तो या वेळेत न करता सकाळच्या शुभ वेळेतच राखी बांधणे उत्तम मानले जाते। आता अनेकांच्या मनामध्ये असलेला आणखीन एक प्रश्न म्हणजे बघा, यंदा रक्षाबंधनाला भद्रा आहे का? तर पंचांगानुसार यंदा भद्रा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन रात्री 9:32 समाप्त होणार आहे। त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रेमुळे राखी बांधण्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही किंवा कुठलाही अडथळा राहणार नाही, अशी माहिती पंचांगामध्ये दिलेली आहे। म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाची चिंता करण्याची गरज नाही। आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील 28 ऑगस्ट रोजी होणार आहे। मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे भारतीय धार्मिक परंपरेनुसार त्याचा सूतक काळ आपल्याला लागू होत नाही असे सांगितले जाते। त्यामुळे या ग्रहणाचा रक्षाबंधनाच्या सणावर कोणताही परिणाम होणार नाही असं सुद्धा म्हटलं जातं। बघा, आता थोडंसं जाणून घेऊया की रक्षाबंधनाच्या धार्मिक आणि भावनिक या सणाबद्दल, त्याच्या महत्त्वाबद्दल। म्हणजे रक्षाबंधनाचं काय महत्त्व आहे? बघा मंडळी, रक्षाबंधन म्हणजेच केवळ भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस। बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या आयुष्यात जी कोणतीही अडचण आली किंवा संकट आलं तर तिच्या पाठीशी उभं राहण्याची भावना हा व्यक्त करत असतो। म्हणूनच रक्षाबंधनाचा अर्थ फक्त संरक्षण एवढाच मर्यादित नाही। आजच्या काळात हा सण म्हणजे एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना समजून घेणे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देणे असा सुंदर असा संदेश देतो।
आता काही कारणाने भाऊ आणि बहीण एकत्र नसतील तरीही राखी, शुभेच्छा किंवा प्रेमाचा एक छोटासा संदेश या नात्याची आठवण ही कायम जिवंत ठेवतो. म्हणूनच रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ बहिणीसाठी भावनिकदृष्ट्या खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. तर मैत्रिणींनो, यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरं करताना बघा, सकाळची शुभवेळ ही नक्की लक्षात ठेवा. याच वेळेत शक्यतो तुम्ही भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करा. राखी बांधण्याची शुभवेळ ही सकाळी 5:27 पासून ते सकाळी 9:48 असणार आहे आणि राहुकाळ हा सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 12:40 असणार आहे. आता स्थानिक पंचांगानुसार वेळेत थोडाफार बदल हा असू शकतो किंवा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या शहराच्या पंचांगाची वेळ ही नक्की तपासा. चला तर मग आपण या रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम, विश्वास, आनंद आणि आपुलकी आणखी वाढू दे हीच मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या भाऊ बहिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या सर्व बहिणींना, भावांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.